दरम्यान डोंबिवलीच्या लेले, मोने आणि जोशी कुटुंबियांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊया. इंडिव्हिज्युअल बाईट घेण्यासाठी रिक्वेस्ट करू नका, हीच एक विनंती आहे. पहलगामला जो हल्ला झाला तत्पूर्वी सगळ्यांनी तिन्ही फॅमिलीजनी ठरवून तिथे जायचं ठरवलेलं होतं आणि विमानाने तिथे गेलेले होते. तिन्ही फॅमिलीज एकत्र होते आणि पहलगामला त्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या पूर्वी ते तिथे भेळ खात होते आणि त्यानंतर एक्झॅक्टली काय झालं अनुष्का मोने आपल्या समोर कथन करते. आम्ही तिथे गेलो होतो, 1-1:30च्या सुमारास आम्ही पोहोचलो. तिकडे सगळं भरपूर गर्दी पण होती, खूप खुश होते, सगळे आनंदी होते. फोटो वगैरे काढणं चालू होतं. नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉलवर वगैरे गेलो. तर तिकडे आमचं खाऊन झालं. त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला, पण आम्हाला असं वाटलं की इथं पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं. पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली, त्यामुळे सगळाच हल्ला मचला. तिकडे एकदम गोंधळ उडाला, सगळेच घाबरली लोक. नंतर आम्ही झुकलो, सगळेच खाली झुकले. पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे. पण तरी कोणीही रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू, वेगळे झाले नाहीत कोणी. पण तरी आमच्यातले एक जण होते, ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलं आहे म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे. तर त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून. तर आमच्या जिजूंनी हातवरती केला, तर त्यांनाही शूट केलं. आमच्यासमोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते. असं बरेच जणांना त्यांनी तिथे मारले. आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना. आम्ही नंतर ती लोकं गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा, उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काहीच करता नाही आलं. तिथली लोकं बोलायला लागली की तुम्ही तुमचा जीव वाचवून निघून जा तिकडनं. आणि त्याच दरम्यान ती लोकं पण अशी बोलत होती, म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है, असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं. म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात, त्यांनी काय आतंक केलं आहे तिथे ते नाही समजलं अजून. त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ॲक्शन घेऊन आम्हाला हा न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ॲक्शन घेतलीच पाहिजे असं वाटतं मला तरी. आता यामध्ये प्लीज लँग्वेजचा बॅरियर आणू नका. ज्यांना ज्या भाषेमध्ये प्रकट व्हायचं आहे त्या भाषेमध्ये प्रकट होऊ द्या. तुम्हाला जो लाईव्ह टेलिकास्ट हिंदी चॅनलला दाखवायचा आहे, मराठी भाषिक जे हिंदी भाषिक आहेत त्यांना थोडं तरी मराठी समजतं इतका भारतासाठी आणि या लोकांसाठी तुम्ही प्लीज प्रयत्न करा. हर्षल त्याचा अनुभव कथन. आम्ही तिकडे आदल्या दिवशी आलो होतो ज्यावेळेला हा हल्ला झाला सकाळी. हां ओके. तर जे काय हल्ल्याचं झालं ते मामीने सांगितलं तुम्हाला. तर आम्ही तिकडून ज्यावेळेला गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता. तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडलं आहे. तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली आहे. आणि नंतर मी ज्यावेळेला उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं, तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते. फक्त आहे सगळ्यांची मानसिक अवस्था तितकी नाही आहे तरी सुद्धा ते प्रयत्न करतायत तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. ते जेव्हा तिथून निघाले तेव्हा त्यांना श्रीनगरच्या मेडिकल कॅम्पमध्ये, मेडिकल हॉस्पिटलमध्ये काही प्रथमोपचार देण्यासाठी. तर हे जेव्हा मी सगळं बघितलं तर आम्ही असं हे केलं की तिकडच्या लोकल्सने पण सांगितलं की जी काय यांना हेल्प पोचवायची असेल ते आर्मी वगैरे सगळे येतील, पहिले तुम्ही तुमचा जीव वाचून इकडनं निघून जा. आणि तो स्पॉट असा आहे की तिकडे वरती जायला 3 तास लागतात घोड्याने. फक्त घोडेच जातात तिकडे, बाकी ना कुठली गाडी जाते ना काही सायकल, काही नाही.
तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि एक एक करून जेवढे जमत होते त्या सगळ्यांना एक एक त्यांनी घोडा दिला होता खाली पाठवायला, आणि जे उरले होते त्यांना चालत चालत आम्ही हे केलं, सगळे उतरत होते चालत. तर एक तो स्पॉट घोड्यावरनं 3 तासाचा आहे, तर आम्हाला चालत उतरायला पूर्ण 4 तास लागले. माझ्या आईला लेफ्ट साईडने पॅरालिसिस आहे, तर तिला पहिले मी आणि माझ्या भावाने उचलून वगैरे थोडा वेळ आणलं खाली, मग ती स्वतः थोडा वेळ चालली. आणि जो आमचा घोडावाला होता ज्याने आम्हाला वरती आणलं तो मग तिकडे पोचला नशिबाने, आणि त्यांनी मग आईला पाठीवरती उचलून खाली नेलं. आणि मग पुढे काही अंतरावरती घोडे होते, तर मग आईला आम्ही घोड्यावरती बसून पाठवलं, आणि मी आणि माझा भाऊ पूर्ण 4 तास आम्ही पूर्ण चालत आलो खाली त्या ह्याच्यावरनं. आणि नंतर खाली बेसला पोचल्यावरती तिकडे आमचे सगळे मामी आणि माझी बहीण तिकडे होते, कारण आम्ही त्यांना आधीच खाली पाठवून दिलं होतं. आणि त्यांना मग विचारलं की आई कुठे, तर आईला ऑलरेडी आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलं होतं. त्याच्यानंतर मला आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बसवलं. आणि मग नंतर तिकडचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की अजून लिस्ट आलेली नाही आहे, तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती, एक पेहलगाम क्लब म्हणून जागा आहे, तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं. आणि हे सगळं झालं, ही फायरिंग झाली 2-2:30 वाजता. आम्ही खाली पोचलो 6च्या सुमारास आणि 6-5:30च्या सुमारास, आणि पूर्ण पुढचे 4 तास आम्ही क्लूलेस होतो त्या क्लबमध्ये. आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन म्हणजे देत नव्हते, कारण काही येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर 7च्या सुमारास फक्त मला कळलं होतं की तिघांची डेथ झाली आहे संध्याकाळी. आणि मला असं स्ट्रिक्टली सांगण्यात आलं होतं तिकडच्या अधिकाऱ्यांकडनं की ही कोणाला कळू द्यायची नाही आहे. माझे जे काका आहेत राजेश काका, त्यांनी माझ्या तिकडच्या एका IPSशी बोलून त्या IPSनी त्यांच्या मित्राच्या घरी आमची राहायची सोय केली होती पूर्ण रात्रभर. तर त्या जिमी नाव आहे त्यांचं, त्या जिमी सरांचं पण आम्ही धन्यवाद देतो की पूर्ण रात्रभर त्यांनी आम्हाला तिकडे राहून दिलं. त्याच्यानंतर रात्री 3च्या सुमारास ते जिमी सर माझ्या हातावरती हे झालेलं त्याच्यासाठी मला GMC हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. टेटनस इंजेक्शन दिलं आणि एक्सरे वगैरे काढून घेतला हाताचा, तर ते सगळं नॉर्मल आलं. मग नंतर ती रात्र जागाच होतो मी, काही झोपलो वगैरे काही नाही. त्याच्यानंतर सकाळी 7च्या सुमारास मला कळवण्यात आलं होतं की बॉडी आयडेंटिफाय करायची आहे तुम्हाला. तर मी 7 वाजता सकाळी निघालो बॉडी आयडेंटिफाय करायला. बाकी हे सगळे त्यांच्या घरातच होते. आणि जसं आयडेंटिफाय केलं बॉडी आणि मी परत आलो, तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही तिकडनं हॉस्पिटल ह्याच्यामध्ये गेलो, PCR तर तिकडे आम्ही पोलीस कंट्रोल रूम. तर तिकडे अमित शहा तिकडचे, उमर अब्दुल्ला म्हणून चीफ मिनिस्टर आहेत, अमित शहा वगैरे, आणि आपले गव्हर्नर महाराष्ट्राचे, ते सगळे तिकडे आले होते. त्यांनी तिकडे काही लोकांशी बोलणी केली. त्याच्यातनं आम्हाला असं कळलं की एक 4 वर्षाच्या मुलाला पण लागलं आहे. तिकडून मग आम्हाला माझे काका आणि अजून नातेवाईक होते ते घ्यायला आले होते. मग त्यांनी आम्हाला एअरपोर्टला, आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि नंतर संध्याकाळी आम्ही इकडे आलो मुंबईमध्ये. आणि मग बॉडीज घेऊन सगळे आम्ही लाक्षायला गेलो आणि तिकडे अंत्यविधी आम्ही सगळे केले त्यांचे. एक मिनिट, मी फक्त 5 मिनिटं तुम्हाला देण्यात येतील. 5 मिनिटं तुम्हाला एक इंडिव्हिज्युअली तुम्ही विचारा, त्यांना काय विचारायचं असेल. एक जण हिंदी में बात करेगा, तो हिंदी सांगेगा. एक जण हिंदी में बात करेगा. नहीं, एक सवाल बाद में लेंगे, एक बात हिंदी में हम लोग वहाँ पे 21 तारीख को हम लोग वहाँ पे पहुँचे थे, तो रात को. तो वहाँ पे हमने होटल बुक करके हम लोग रात में रुके थे. और अगली सुबह हम लोग जब वहाँ से निकले, 8 बजे हम लोग सुबह निकल गए और पूरा ऊपर चढ़ के हम लोग वहाँ पे खाना वगैरह हम लोग खा रहे थे. और वहाँ से हम लोग निकल रहे थे, उतने में हमारे फायरिंग का आवाज़ आया. तो हमने पहले इग्नोर किया वो आवाज़, क्योंकि वो बहुत दूर था और बहुत कम आवाज़ था. तो हमें ऐसा लगा कोई
लाइट का ये फ्यूज़ उड़ता है तो भी वैसा आवाज़ आता है, या फिर वहाँ पे बहुत सी गेमिंग एक्टिविटीज़ थी तो वहाँ पे गेमिंग का गन रहेगा, वहाँ का वैसा कोई शूटिंग होगा। तो पहले हमने इग्नोर किया, फिर वो आवाज़ धीरे धीरे करीब आ रहा था। फिर वहाँ पे जो लोकल्स थे उन्होंने बोला कि झुक जाओ नीचे, कि ये गोली मार देंगे वरना आपको। तो सब लोग नीचे लेट गए सब के सब, और फिर वहाँ हमें पूछा कि हिंदू कौन है वो अलग हो जाए और मुस्लिम कौन है वो अलग हो जाए। उन्होंने फिर बताया, मतलब वहाँ पे उन्होंने हम में से किसी ने कोई हलचल नहीं की, और फिर उन्होंने ये किया कि वापस पूछ रहे हिंदू कौन है और मुस्लिम कौन है। तो मेरे जो मामा है हेमंत करके, हेमंत जोशी, उन्होंने सिर्फ उनसे बात करने की कोशिश की, हमें जाने दीजिए हम कुछ नहीं करने वाले हैं। तो उनको सीधा गोली मार दी उन्होंने, इतना बोलने के लिए। फिर मेरे जो दूसरे मामा हैं अब्दुल मोने, उन्होंने इन दोनों को गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए, इन्हें जाने दीजिए। तो उन्हें बोला कि तुम बाजू में हट जाओ वरना आपको भी मार देंगे, पर उन्होंने बाजू नहीं हुए, वो इनसे ही चिपके रहे। तो उनको कैसे करके पेट में गोली मार दी उन्होंने। फिर उनको और फिर उन्होंने वापस पूछा कि हिंदू कौन है और मुस्लिम कौन है। तो मेरे पिताजी है संजय दीदी, उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने, और मेरा हाथ उनके सिर के पास था, तो मुझे वो गोली छू के चली गई और उनके सर में गई। इसलिए फिर बाद में सब शांत हो गया, और फिर धीरे धीरे करके हम लोग देखने लगे कि कुछ है, कोई है आदमी, सब आवाज़ वगैरह कुछ नहीं था। तो धीरे धीरे हम लोग ऐसे ऊपर थोड़ा सा देखने लगे तो कुछ नहीं था। तो वहाँ के जो घोड़े वाले थे फिर वो वहाँ पे आ गए और उन्होंने बोला कि आप यहाँ से निकल जाइए, ये जो जिनको इंजरी हुई है या जिनको गोलियाँ मारी है उनके लिए रेस्क्यू ऑपरेशन के लिए आर्मी आएगी और सब हेलीकॉप्टर से वगैरह आएंगे। फिर उसके बाद हम लोग वो घोड़े वाले जो थे उन्होंने वहाँ के जो सब टूरिस्ट थे उनको नीचे लाने के लिए हेल्प किया, क्योंकि वो स्पॉट ऐसा है कि वहाँ पे सिर्फ घोड़े जाते हैं और वो स्पॉट 3 घंटे से बाय रोड। तो जब जहाँ पे गाड़ियाँ ख़त्म हो जाती है वहाँ पे बाय रोड 3 घंटा है वो। तो हम लोग वहाँ पे सब घोड़े वाले आए, तो जैसे जितने घोड़े थे उतने एक एक करके उन्होंने टूरिस्ट को नीचे भेजना शुरू किया, और जो नहीं जा पा रहे थे घोड़े से वो धीरे धीरे चलने लगे। तो मैं, मेरा भाई और मतलब हम सब 6 के 6 लोग हम लोग चल रहे थे। तो इन तीनों को, मेरी बहन, ये मामी और दूसरी मामी, इनको मैंने नीचे भेज दिया, क्योंकि मेरे मदर को पैरालिसिस है तो उनको पूरा चलने को इतना फास्ट नहीं होगा। तो मैंने और मेरे भाई ने मेरी मदर को हम लोग एक एक करके उठा के नीचे ला रहे थे। थोड़ी देर वो चल रही थी, फिर इनको तो हमने आगे भेज दिया था। फिर वो घोड़े वाले आए, और मतलब जो लकीली जो जिस घोड़े पे हम लोग आए थे ऊपर वही आदमी हमें मिला। तो वहाँ से वो नीचे, उन्होंने हेल्प की, मेरी मम्मी को कंधे पे उठाया उन्होंने और नीचे लेके गए, और वहाँ से उनका घोड़ा नीचे था तो उन्होंने घोड़े पे बैठा के उन्हें नीचे भेज दिया। इसके बाद वहाँ पे जो बेस था, जब ये पूरा स्पॉट ख़त्म हो जाता है वहाँ पे सब मेडिकल टीम थी, और वहाँ से आर्मी भी थी, और उन्होंने हमें ये किया कि आपको कुछ लगा है कि नहीं। और मेरी मदर को उन्होंने ऑलरेडी हॉस्पिटल में ये कर दिया था चेकअप के लिए। तो फिर मैं वहाँ पे गया और हमें वहाँ पे बताया गया कि जो ऊपर जिनका सब फायरिंग हुआ है जिन पे, उनका लिस्ट आपको बाद में मिलेगा। आप पहले पहलगाम क्लब करके गवर्नमेंट ने हमें एक जगह दी थी, वहाँ पे जाके आप रहिए, जैसे ही लिस्ट मिलेगा तो हम आपको बता देंगे। तो तकरीबन 3-4 घंटे हम लोग ऐसे ही वहाँ पे बैठे रहे, हमें कुछ ये लिस्ट नहीं मिला। तब तक मेरा उधर के सब ऑफिसर्स और आर्मी के लोगों से सब बातचीत चल रहा था कि कोई अपडेट के लिए, पर अपडेट कुछ नहीं मिल रहा था। फिर 8:30 के आसपास मुझे पता चला था 7 के आसपास कि ये इनकी डेथ हो गई है तीनों की। तो मैंने मेरी फैमिली को नहीं बताया था अगली सुबह तक। तो पूरा रात में फैमिली को लेके वो क्लब में था, और फिर क्लब के बाद वहाँ पे मेरे जो चाचा है उन्होंने उनके एक पहचान वाले से मुझे कांटेक्ट करने के लिए बोला था। तो उन IPS ने उनके फ्रेंड को बोला था कि इनके घर है तो आप पूरी रात वहाँ पे रुक सकते हैं। तो मैं, मेरी फैमिली को लेके हमने जो ट्रैवल्स बुक किए थे, उनके और उनकी भाई की गाड़ी आई थी, तो उन्होंने हमें श्रीनगर लेके गए थे। वो ये पहलगाम से श्रीनगर 100 किलोमीटर के आसपास। तो हम पूरे वहाँ से गाड़ी से गए थे। वहाँ से वो पूरा रात हम लोग उनके घर पे रहे थे। फिर उन्होंने मेरे जो जिमी नाम है उनका, जिनके घर पे हम रुके थे,
तो उन्होंने मेरा ये GMC हॉस्पिटल में मुझे लेके गए और फिर मेरा एक्सरे उन्होंने कराया और इंजेक्शन दिया और सब मेडिसिन वगैरह उन्होंने अप्लाई किया। फिर बाद में पूरा रात हम लोग जगे थे, पूरी रात हम लोग जगे थे और सुबह मुझे बुलाया गया कि आप बॉडी आइडेंटिफाई कीजिए ताकि हम एयरपोर्ट भेज सके मुंबई के लिए। तो मैं गया और फिर जब बॉडी आइडेंटिफाई कर दी तभी मैंने मेरे घर वालों को बताया कि ऐसा ऐसा हुआ है तो आप आ जाइए। फिर उसके बाद हम लोग गए, फिर हॉस्पिटल से हम PCR गए थे पुलिस कंट्रोल रूम। तो वहाँ पे सब अमित शाह, वहाँ के चीफ मिनिस्टर, हमारे महाराष्ट्र के गवर्नर, वो सब आए हुए थे। तो वो लोगों से पूछताछ कर रहे थे और वहाँ पे हमें पता चला कि एक 4 साल के बेटे को भी गोली लगी है। वहाँ से हम लोग मेरे चाचा और मेरे और रिलेटिव्स थे, वो यहाँ पे आए वहाँ श्रीनगर PCR में। हम एयरपोर्ट पे गए इनके साथ और फिर हम शाम को मुंबई आ गए। हमने 2 लोग को देखा, लेकिन चलने के आवाज़ से हमें लग रहा था कि और लोग हैं दूर में, पर हम लोग सोए थे ना, तो आग के मतलब कॉर्नर से जितना दिख रहा था हमें, तो 2 लोग तो मैंने खुद देखे। इनके ऊपर बुरी से बुरी जितनी, मतलब उनको सीधा कि शूट एट साइट का ऑर्डर देना चाहिए। जितने भी टेररिस्ट हैं, सिर्फ कश्मीर में या फिर वो सिर्फ पहलगाम में नहीं, जहाँ पे भी कौन से भी बॉर्डर पे, इवन अपने पाकिस्तान के बॉर्डर के इधर भी हो या फिर बांग्लादेश के बॉर्डर के इधर भी हो, कहीं भी किसी भी बॉर्डर पे अगर कोई टेररिस्ट दिखे तो सीधा उनको शूट कर देना चाहिए। प्रधानमंत्री मोदी जी ने अभी अभी कहा कि कल्पना से भी परे जो है बड़ी उनको सजा दी जाएगी, जहाँ भी रहेंगे उनको मिट्टी में मिलाया जाएगा। कितना यकीन है सरकार की जो कह रहे प्रधानमंत्री ऐसा होगा? सजा प्रश्न आहे, लहान मुलांना नको विचारणार तुम्हाला तिथे काय विचारलं आलं होतं? खरं तर तुम्हाला काय विचारलं आलं होतं? काय विचारलं होतं? त्यांनी फक्त एक आम्हाला तिथे आम्ही जेव्हा खाली पूर्ण झुकलो होतो तेव्हा त्यांची फायरिंग चालू झाली होती. त्यांनी हिंदू कोण आहे, मुस्लिम कोण आहे असं बोलत होते. ते कोणत्याही पर्यटकांनी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा कोणी काहीच नाही केलं. त्यांनी फक्त एकच वाक्य विचारलं आम्हाला, हिंदू कोण आहे वो अलग हो जाए, मुस्लिम कोण आहे अलग हो जाए. हेच वाक्य त्यांनी 3-4 वेळा विचारलं, बाकी काही आणि विचारलं शूट करताना बोलत होते कि आप लोगों ने आतंक मचा के रखा है, ऐसे वो पर्यटकों को बोल रहे थे उधर. मतलब फायरिंग भी कर रहे थे और साथ में ये भी बोल रहे थे. मतलब वो कहना चाह रहे थे कि ये सब आप टूरिस्ट वगैरह आ रहे हो, वो आप यहाँ नहीं आ सकते, ऐसा उनका ख्याल रहेगा कि आप सब इधर के, हाँ, उनको वैसा बोलना रहेगा कि आप आतंक मचा रहे हो. जिन लोगों का देहांत हुआ है उनकी बॉडीज के साथ वो सेल्फी भी लेते हुए नजर आया. उनका कहना उनके रिलेटिव्स का, तो उनकी बॉडी पे कोई कैमरा लगा था, आपके परिजन के साथ कुछ ऐसी कोशिश की उन्होंने? जो टेररिस्ट मैंने देखा उनके सर पे गोप्रो कैमरा लगा था, वो मैंने देखा, बाकी मैंने कुछ नहीं देखा. हा प्रकार झाल्यावर तुम्हाला तिथे कोणी मदत केली का? हो, तिकडच्या सगळे जे घोडेवाले होते, परत लोकल्स होते, जे एकच घर होतं त्या पायथ्याशी, त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं, मला आणि माझ्या भावाला. त्याच्यानंतर तिकडचे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते, पोलीस होते, महाराष्ट्र सदनचे लोक होते, त्याच्यानंतर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे होते, त्यांनी आमच्यासाठी तिकडे हेल्प पाठवली होती. त्याच्यानंतर अजून आर्मीचे NIAचे लोक होते, IPS तिकडचे होते. सगळ्यांनी, माझे काका होते, कारण काकांनीच हे सगळ्यांचे नंबर वगैरे मला पाठवले होते आणि माझे नंबर या सगळ्यांना पाठवले होते. त्यामुळे त्यांनी, आणि त्याच्यानंतर इकडे मुंबईमध्ये आल्यावर पण सगळ्यांनी अरेंजमेंट केली होती आम्हाला परत घरी न्यायची. वन बाय वन प्लीज. नको ना विचारू असं काही. पंतप्रधान नको विचारू. त्यांनी आम्हाला म्हणजे जे तिघांना गोळ्या मारल्या त्याच्यानंतर सगळं शांतता होती. तर पहिले आम्ही बघितलं की आजूबाजूला कोण नाही आहे, आणि तेव्हा नव्हतं कोणी, म्हणजे ते पळून गेले. कारण तो जो एरिया होता एक तर ते खूप ग्राउंड होतं, ओपन ग्राउंड होतं,
आणि डोंगराळ एरिया होता तो, तर ते डोंगरात जंगलात पळून गेलेले. सिक्योरिटी कुछ नहीं थी वहाँ पे, सब ओपन था. दोन लोक नहीं वो जो टूरिस्ट थे वो 100 के तकरीबन होंगे वहाँ पे, जास्त असतील. ज़्यादा भी हो सकते हैं. मतलब मैंने जितने देखे, क्योंकि वो बहुत बड़ा ग्राउंड था, तो मेरी नज़र जहाँ तक जा रही थी तो 100 लोग तो डेफिनेटली होंगे और ज़्यादा भी हो सकते हैं. फायरिंग तो बहुत कम टाइम की उन्होंने, हार्डली 5 मिनट से ज़्यादा भी नहीं होगा वो फायरिंग. हाँ 10 मिनिट. ठीक है, 5-10 मिनट तक रहेगा वो. ज़्यादा मतलब सिर्फ उन्होंने ये क्वेश्चन पूछा, हिंदू अलग हो जाए और मुस्लिम अलग हो जाए, फायरिंग की और निकल गए. बाकी कुछ नहीं हुआ. आपस में कोई बातचीत कर रहे थे, आपस में कोई नहीं बातचीत? कुछ नहीं. फायरिंग अलग अलग डायरेक्शन से होती है या एक ही एक ही डायरेक्शन से. वो सामने से आए और हम लोग सब लेट गए, क्योंकि सब जो वो एक्चुअली हम होटल में थे, तो होटल में जितने भी लोग थे उनको एक जगह पे ये किया गया, तो बाकी जहाँ पे लोग होंगे तो वहाँ पे अलग फायरिंग हो सकती है. लोकल लोगों ने हेल्प केली हमारी ऊपर. सर हिंदूंनाच ते टार्गेट करतो असं वाटत होतं. पंजाब भागात कमी सांगितलं का हिंदूंनी वेगळं परत जैसे हिंदुओं को टारगेट कर रहे थे वो आपको ऐसा लग काय रहा है? लावा हाँ हिंदुओं को टारगेट कर रहे थे. आप थोड़ा अपना अनुभव भी बताइए, आपका क्या पहले? सर हम सब हमारे पिताजियों के साथ ही थे, हमारे सामने ही मारा गया सबको, तो बहुत बुरा लग रहा है उसके लिए. आतंकवादी आलेले नेमकं त्यांचं वेशभूषा कशी होती, कशा पद्धतीने आलेले? म्हणजे आपण ज्यांना टिपिकल मूवीजमध्ये बघतो आतंकवादी, सेम टू सेम तसेच होते ते. एकदम मास्क घातलेला, एकदम तसे होते, दाढी वगैरे होती त्यांना. बाकी युनिफॉर्म काय बनवलं नाही. तुमचा ड्रेस ब्राऊन कलरचा होता, एवढं माझ्या दिसलं मला. बाकी तो युनिफॉर्म होता का नॉर्मल कपडे होते ते कळलं नाही. आवाज नाही. आज हे जे काही नुकसान झालेलं आहे परिवाराचं आणि खूप ज्या पद्धतीने हे प्रकार हँडल केलं, तो एका मिनिटात सगळं हँडल करून हा अनुभव तुझ्यासाठी खूप मोठा आहे. परंतु आता ज्या सगळ्यापर्यंत तुला काय सांगणं आहे देशासाठी? देशाला एवढंच सांगेन की आमच्या पाठीशी राहा, आणि गव्हर्नमेंटला सांगेन की यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी सगळ्या आतंकवाद्यांना. थँक्यू. परत इंडिव्हिज्युअली यांना कोणी घरी जाऊ नका, आणि ते वेगळ्याच दुःखात आहे. आपण नंतर हां चला यांच्याबरोबर नाही, आमच्या ग्रुपमध्ये पण आमच्या 3 फॅमिली होत्या, आणि 3ही फॅमिलीजच्या हेडला त्यांनी टार्गेट केलं. चला तुम्ही उठू नका, तुम्ही बसून राहा. तेव्हा डोंबिवलीमध्ये लेले, मोने आणि जोशी यांच्या कुटुंबियांची ही पत्रकार परिषद होती. त्या दरम्यान ज्यावेळेला गोळीबार झालेला होता, दहशतवादी आलेले होते, तेव्हा काय नेमकं घडलं, या सगळ्यांनी काय नेमकी परिस्थिती अनुभवली, कसा तो सगळा थरार होता, हा सगळा आत्ता त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. आमच्या घरातले करते पुरुष गेलेले आहेत, तर स्थानिक लोकांनी आम्हाला मदत देखील केल्याचं हर्षल लेले यांनी सांगितलेलं आहे. दहशतवाद्याच्या डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावलेला होता, आणि ज्या पद्धतीनं एखाद्या चित्रपटामध्ये किंवा इतर ठिकाणी जसे दहशतवादी दाखवले जातात तसेच हे दहशतवादी दिसत होते, असं देखील वर्णन त्यांनी केलेलं आहे. यासोबतच काय काय नेमकं घडलेलं होतं, खाली उतरायला आम्हाला जवळपास 4 तास लागले, अशी देखील माहिती आत्ता हर्षल लेले यांना दिलेली आहे. आप लोगों ने आतंक मचाया आहे, असं देखील दहशतवादी म्हणालेले होते, आणि आमच्या समोरच आमच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आला, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. जवळपास 5 ते 10 मिनिटं हे दहशतवादी आमच्या समोर होते, अशी माहिती हर्षल लेले यांनी दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.